माझ्या वडिलांची आणि माझी लहानपणापासून जवळपास 18-19 वर्षाची होईस्तोवर सगळ्यात जास्त वेळ आम्ही एकत्र घालवला आहे एका पुस्तकाच्या दुकानात. मुंबईत स्ट्रँड बुक स्टॉल नावाचं एक दुकान आहे आणि आमची फॅमिली आउटिंग तेव्हा काय मॅकडॉनल्ड्स नव्हतं, मॉल्स नव्हते, ती संस्कृती नव्हती. मी भाग्यवान समजते की माझ्या वडिलांनी मला कधी 2 तास वेळ आहे म्हणून कुठल्या मॉलमध्ये नेला नाही, पण मला त्यांनी स्ट्रँड बुक स्टॉलमध्ये ह्या संस्कृतीत लहानाची मोठी निघाले. आणि आज कुठेही पुस्तक दिलं किंवा वेळ असला तर एखादं चांगलं गाणं आयपॉडवर किंवा पुस्तक वाचायची इच्छा माझ्या पिढीला तरी अजून होती, पण ती पुढच्या पिढीत मला तरी दिसत नाही. या चळवळीच्या माध्यमातून जे जे काही संमेलन घडत असतात याला सुद्धा भविष्यामध्ये राज्य सरकारने फार मोठ्या प्रमाणावरती सहकार्य अर्थसहाय्य देण्याची गरज फार मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि मग भुजबळ साहेब आपण परवानगी दिली, सुप्रियाताईंनी दिली, आदरणीय पवार साहेब आहेत आणि मंत्रिमंडळातील आमचे सर्व सहकारी आहेत. 50व्या वर्षामध्ये ज्याला आम्ही पदार्पण करतो त्याला 50व्या वर्षातला अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी ज्याला माझ्यावरती सोपवली जाते त्याला खचितच या सर्व क्षेत्रामध्ये असलेल्या सर्व नामवंतांची चर्चा करून या संदर्भामध्ये सुद्धा राज्य सरकारने नेमकी काय भूमिका घ्यावी याचा प्रयत्न माझ्याकडनं 100% केला जाईल. हे आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी मी सांगतो आहे.